नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक आगामी कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष पदाला विशेष महत्त्व मिळालंय। राज्य सरकारच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर विकासासाठी तब्बल 25,000 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे। या पार्श्वभूमीवर आज त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष पदाच्या सत्ताधारी भाजप उमेदवार कैलास घुले यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पहिली सभा घेणार आहेत। काल सायंकाळी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी या सभास्थळाची पाहणी करून अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आगामी कुंभमेळ्यासाठी सक्षम नगराध्यक्ष असायला हवा, म्हणून भाजपचे उमेदवार कैलास घुले यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं नागरिकांना आवाहन केलं। घुले या ठिकाणी आहेत, अतिशय एक तरुण उमदे कार्यकर्ते ते या ठिकाणी आहेत। त्यांचा सामाजिक कार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा या सगळ्या त्र्यंबक नगरीमध्ये या ठिकाणी असतो। आणि यावेळेला कुंभमेळा आहे, मोठी जबाबदारी आहे, खूप मोठी जबाबदारी आहे। तर त्यामुळे म्हणजे सक्षम जो या ठिकाणी अध्यक्ष आहे तो असला पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका आहे, भावना आहे। आणि म्हणून आम्ही त्यांना तिकीट या ठिकाणी दिलेलं आहे। मला वाटतं खूप मोठ्या संख्येने बहुमताने ते या ठिकाणी निवडून येतील आणि आपला कुंभमेळा जो आता हा येणारा आहे तो अतिशय जोरात, म्हणजे अतिशय आपण असं म्हणू की सुरक्षित, याला आम्ही महत्त्व दिलं। स्वच्छ असेल, सुंदर असेल, पण तो सुरक्षितही असेल अशा दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी काम करू। विशेष म्हणजे राज्यभरातील नगर परिषद आणि नगरपालिका प्रचाराचा शुभारंभ ते आज त्र्यंबकेश्वर मधून करते। त्यामुळे आजच्या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आजच्या सभेतून मतदारांना काय कानमंत्र देणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोळे, नाशिक।